श्री क्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या पायी दिंडीचे आज परभणी शहरात आगमन झाले। यावेळी भाविक भक्तांनी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले। तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर आलेल्या भाविकांसाठी ठिकठिकाणी अल्पोहार व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। टाळ मृदुंगाच्या गजरात गजानन महाराजांची पालखी शहरात आल्यानंतर शहरातील नागरिकांनीही दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। तसेच मागील 20 वर्षांपासून प्रमोद भाऊ कुटे यांच्या वतीनेही स्टेशन रोडवरील विसावा कॉर्नर येथे सुक्या मेवाचे वाटप करण्यात येतं। ही परंपरा कायम ठेवत कुटे परिवार व मित्र परिवाराच्या वतीने पालखीचे दर्शन घेऊन दिंडीतील भाविकांना काजू, किसमिस, बदाम, खारीक व सुक्या मेवाचे वाटप केले। यावेळी आयोजक प्रमोद कुटे, भानुदास चौधर, आकाश सांगळे, माऊली गायकवाड, आत्माराम गिरी, मंगेश देशमुख, बबलू सायगुंडे, सूरज गायकवाड, रामा कोटे, सुनील खंदारे, ओम बोबडे, बालाजी पाईकराव आदींची उपस्थिती होती। गजानन महाराज अनेक वर्षापासून विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतात आणि जात असताना हे पायी दिंडी असती। त्यामध्ये वारकरी संप्रदाय झेंडे, मृदुंग, ताल आणि विठ्ठलाचा गजर करत गजानन महाराज पंढरपुराच्या नतमस्तक होत असतात। त्या निमित्ताने शेगावहून पालखी जेव्हा निघते, परभणीमध्ये पालखीचा प्रस्थान होत असते। त्या निमित्ताने आम्ही दरवर्षी काजू, बदाम, खारीक, खोबरं, गोडंबी अशा सगळे फळ फ्रूट विसावा कॉर्नर, स्टेशन रोड या ठिकाणी गजानन महाराजांच्या पालखीतल्या वारकऱ्यांना वाटत असतो आणि गजानन महाराजांच्या आणि विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या हातून गजानन महाराज व शेगाव पंढरपूरचे विठ्ठल यांची सेवा आमच्या हातून घडा, एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। राहुल धबाले, जनशक्ती, परभणी।